प्रभावी प्रार्थनेच्या मालिकेतील हे पुढची व्हिडिओ. आज आपण हिजकिया राजाबद्दल, त्याच्या प्रभावी प्रार्थनेबद्दल काही गोष्टी अत्यंत थोडक्यात शिकूया. हिजकिया राजाबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये 2 राजे याचा 18वा अध्याय आणि 2 राजे याचा 20वा अध्याय 1 ते 11 वचनामध्ये आढळते. हिजकिया राजा जेव्हा 25 वर्षाचा होता तेव्हा तो राजा झाला. त्याने इस्रायल राष्ट्रावर 29 वर्ष राज्य केलं. या राजाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी किंवा त्यांनी जे काही केलं त्याबद्दल आपण पाहूया. देवाचं वचन सांगतं, तो परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे. त्याने उच्च स्थाने काढून टाकली. याचा अर्थ ज्या ठिकाणी इतर देवांची भक्ती केली जात असे ती स्थानं त्याने नष्ट केली किंवा काढून टाकली. त्याने मूर्तीस्तंभ मोडले. अनेक वेळा परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की तू मूर्ती करू नको, मूर्तीच्या पाया पडू नकोस. त्याने अशेरा मूर्तीचा उच्छेद केला. याचा अर्थ त्या काढून टाकल्या. मोशेने केलेल्या पितळी सर्पाचं चूर्ण केलं, कारण इस्रायल लोक त्याच्या पुढे धूप जाळीत असे. म्हणजे त्या पितळी सर्पाला जसं काही ती मूर्ती आहे या प्रकारे ते त्याप्रमाणे करत असे. परमेश्वरावर तो भाव ठेवत असे. याचा अर्थ त्याचा देवावर फार उत्तम विश्वास होता. देवाचं वचन म्हणतं, विश्वास वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. तो परमेश्वराला धरून राहिला. त्याने कधीच परमेश्वराला सोडलं नाही. देवापासून तो कधीच दूर गेला नाही. वचन म्हणतं की तो देवाच्या आज्ञा पाळीत असे. देवाचं वचन म्हणतं की तू जर माझ्यावर प्रीती करतोस तर तू माझ्या आज्ञा पाळशील. या कारणामुळे देव त्याच्या बरोबर होता. तो जिकडे तिकडे जाईल तिथे देवाने त्याला यश प्राप्ती दिली. तो यशस्वी झाला. 2 राजे याच्या 20व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी असं लिहिलंय की तो आजारी पडला आणि मरावयास टेकला. निश्चितच त्याला गंभीर आजार झाला असावा. अशा परिस्थितीमध्ये असताना त्याने देवाकडे प्रार्थना केली. त्याने आशा सोडली नाही. कदाचित त्याचे जे वैद्य होते, त्या ठिकाणचे लोक होते, त्यांनी सांगितलं असेल की तुला थोडाच अवधी आहे आणि तू लवकरच मरणार आहे. परंतु त्याने आशा सोडली नाही. तो म्हणाला, देवा, मी तुझ्याबरोबर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो. तो म्हणाला की मी तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर. देवाला त्याने विनंती केली की देवा, मी कसं जगलो आहे याची तू आठवण कर. पुढचं वचन आपल्याला सांगतं, हिजकिया राजा मनस्वी रडला. तो खूप रडला. कोणीतरी म्हटलंय की अश्रूंची प्रार्थना देव लवकर ऐकतो. आणि तो रडला. यशया भविष्यवाद्याला देवाने संदेश दिला आणि त्याला संदेश असा दिला की त्या हिजकिया राजाचं जे जीवन आहे ते 15 वर्षांनी देवाने वाढवलेलं आहे. जर आपण देवाच्या आज्ञा पाळल्या, त्याच्या दृष्टीने योग्य ते केलं, आपल्या जीवनातील मूर्ती काढून टाकल्या, म्हणजे ज्या अशा गोष्टी ज्यावर आपण देवापेक्षा अधिक प्रेम करतो काढून टाकल्या, तर आपण अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असताना किंवा एक असाध्य आजार किंवा रोग आपल्याला जरी जडला असेल तरी त्या परिस्थितीमध्ये आपण देवाला सांगू शकतो की देवा, मी तुझ्यासाठी काय केलं आहे याची तू आठवण कर. एखादी व्यक्ती मरायला जर टेकली असेल तरी तिने आशा सोडू नये, कारण की देव आपला जिवंत देव आहे आणि त्याच्या मुलांची तो प्रार्थना ऐकतो. देव आपलं आयुष्य वाढवेल. देव आपले असाध्य रोग बरे करेल. कदाचित आपण नाही तर आपल्या परिवारामध्ये जर कोणी आजारी पडलं, शक्तिहीन झालं, आशा सोडली आणि डॉक्टर जरी म्हटले की ती व्यक्ती मरणार आहे, तरी सुद्धा आपण देवाकडे आरोळी करू शकतो आणि देवाला म्हणू शकतो, देवा, तू त्या व्यक्तीचं आयुष्य वाढव दे बाबा. निश्चितपणे परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकेल. प्रियानो, जेव्हा आपण देवाच्या मार्गावर चालतो, देवाच्या इच्छा पूर्ण करतो, त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा निश्चितपणे देव आपला ऐकतो आणि आपण आशीर्वादित ठरतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. सर्व रोगापासून दूर ठेव. तुमचं जीवन दीर्घायुष्य करो. गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच.